चला काय आपला क्लास 10th प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4. लेसन नंबर 5 होता ना. आपण 5.4 प्रॅक्टिसेस सॉल्व करायला आलो आणि मला लेसनचा नंबर लक्षात नाही. प्रोबॅबिलिटी प्रॅक्टिस सेट 5.4. मला वाटतं काल आपण 2 क्वेश्चन घेतलेले होते. त्याच्यामधला 3rd क्वेश्चन राहिला, 4th आणि 5th क्वेश्चन राहिला. मग एक बुक माझ्याकडे देऊन द्या. क्वेश्चन नंबर 3 त्याचं ॲन्सर, क्वेश्चन नंबर 3चा ॲन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाहीतर मग 2-3 लाईन सोडून द्या. काय करताय तुम्ही सांगा. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 लिहिलेला आहे. बरं ठीक आहे, नसेल लिहिलं तरी ते 3-4 लाईन्स सोडून द्या फक्त. क्वेश्चन नंबर लिहिलं. क्वेश्चन नंबर 3 आता एक्सप्लेन करतो. ठीक आहे, बोला. थोडाफार आवाज गेला तर चालतं. क्वेश्चन नंबर 3. देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये किती आहे? 15 तिकीट्स. 15 तिकीट्स आहे म्हणजे काय होणार? सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती होणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू किती झाला आपला? 15 सॅम्पल स्पेस. नंतर त्यांनी काय म्हटलं आहे? ईच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. जे आपण लिहिलं, प्रत्येक याच्यावर किती आहे? तिकीटवर नंबर आहे 1 to 15. एकावर 1 आहे, दुसऱ्यावर 2 आहे, तिसऱ्यावर 3 आहे. ठीक आहे. 1 तिकीट इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम द बॉक्स. एका टाईमला किती काढलं आहे? एक तिकीट रँडमली कुठलीही उचलली, त्याच्यावर नंबर नाही बघितले, समजा फोल्ड करून ठेवला आहे, उचलली. किती चान्सेस आहे एक नंबर यायचे? आउट ऑफ 15 कुठलाही एक नंबर येऊ शकतो. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉन. आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे. कुठला इव्हेंट दिला आहे पहिलं? शोज अँड इवन नंबर. शोज अँड इवन नंबर. आता म्हणजे फर्स्ट इव्हेंट ए कुठला झाला आपला? इव्हेंट ए. इव्हेंट ए तिकीट ड्रॉन शोज अँड ticket drawn shows an even नंबर. म्हणजे ते तिकीट काढल्यानंतर त्याच्यावरती कोणता नंबर यायला पाहिजे? इवन नंबर. चला इव्हेंट ए लिहूया. इवन नंबर स्टार्ट्स फ्रॉम विच नंबर? 2च्या टेबलमध्ये आणि 2ने डिवाइड होणारे सगळे नंबर काय असतात? इवन नंबर. मग इथे किती आहे? 2 4 6 8 10 12 14. 15च्या पुढं तर आहे ना, म्हणजे इथं संपलं आपलं. म्हणजे नंबर ऑफ ए किती झाला? एन ऑफ ए इज इक्वल टू किती होणार आपलं? 1 2 3 4 5 6 7. करेक्ट. नंबर ऑफ ए किती झाला? एन ऑफ ए 7. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इव्हेंट एमध्ये किती आहे? 7 आहे. झालं. मग एन ऑफ ए माहिती आहे, एस ऑफ ए माहिती आहे, म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो एची. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एस ऑफ एन ऑफ एस इज इक्वल टू इथे काय? 7 अपॉन 7च्या टेबलमध्ये 15 येत नाही, म्हणजे डिवाइड होऊ शकत नाही. झालं, तेव्हाच आपली प्रोबॅबिलिटी. देन सेकंड काय दिलं आहे आपल्याला? सेकंड दिलं आहे आपल्याला. सेकंडमध्ये काय म्हणतं? शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. इव्हेंट बी. इव्हेंट बी काय म्हटलं? ते कार्ड काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार? तो जो कार्ड निघणार तो काय असणार? मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5च्या टेबलमध्ये येणारे नंबर.
इव्हेंट बी मल्टिपल ऑफ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे बी इज इक्वल टू मी याला लिहू शकतो 5, 10, 15. 5, 10 आणि 3च चान्स आहे ना माझ्याकडे मल्टिपल ऑफ 5 निघायचे, त्याच्या पुढचा नंबर आहे नाही म्हणून 3च चान्स आहे. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू किती होणार आपला 3. एन ऑफ बी इज इक्वल टू 1, 2, 3. मग प्रोबॅबिलिटी किती होणार आपली, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 3/15. आता बघा 3 1 जा 3, 3 5 जा 15 म्हणजे काय होणार 1/5. काय होणार माझी प्रॉपर्टी 1/5. ठीक आहे, म्हणजे किती चान्सेस आहेत 13मधनं 3 कार्ड निघू शकतात, म्हणजे 5मधनं 1 कार्ड निघू शकतो जो 5चा मल्टिपल आहे. ठीक आहे, लिहा आन्सर. क्वेश्चन नंबर 4 आन्सर. क्वेश्चन आहे आपला अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स 2, 3, 5, 7, 9. आपल्याकडे काही नंबर दिलेले आहेत 2, 3, 5, 7 आणि 9. तर या डिजिट विदाऊट रिपीटेशन रिपीट न करता एकही डिजिट रिपीट न करता आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे आहे. आणि त्यामध्ये मग क्वेश्चन दिला आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड इज ॲन ओड नंबर अँड सेकंड इज अ मल्टिपल ऑफ 5. तर सगळ्यात आधी आपला सॅम्पल स्पेस होईल, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा. सगळ्यात आधी आपण 2ला घेऊन 2 डिजिट नंबर फॉर्म करू. 23, 25, 27, 29. मग 2चा झाला आपला. त्यानंतर 3ला घेऊ आपण 32, 35, 37, 39. त्यानंतर 5ला घेऊ आपण 52, 53, 57, 59. आता लास्ट आहे आपला 9. सो 92, 9 आणि 3 93, 9 and 5 95, 9 and 7 97. ही झाले आपले 2 डिजिट नंबर फॉर्म. तर यामध्ये बघू आपण किती नंबर फॉर्म झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आपल्याकडे इथे 16 नंबर फॉर्म झालेले आहे, पण आपला एखादा तरी नंबर काहीतरी सुटलेला असावा ज्यामुळे आपले 97 हे नंबर फॉर्म झाले. तर यामध्ये बघू आपला कुठला नंबर राहिलेला आहे 23, 25, 27, 29. 1 2 3 4. एका नंबरने जर 4 नंबर बनत आहेत म्हणजे असं आपल्याला टोटल 20 नंबर आपल्या इथे व्हायला पाहिजे. म्हणजे 32, 32, 35, 37, 39 हे झाले आपले 4. त्यानंतर 52, 53, 57, 59 हे झाले आपले 4. त्यानंतर लास्ट नंबर आहे आपला, आपण यामध्ये 7ला घेतलं नाही त्यामुळे आपला 7चा नंबर राहिलेला आहे 72, 73, 75 अँड 79. तर हा झाला आपला सॅम्पल स्पेस. म्हणजे यामध्ये आपले एन ऑफ एस इज इक्वल टू किती येणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे आपला एन ऑफ एसची व्हॅल्यू किती येते 20. त्यानंतर आपल्याला इव्हेंट ए दिले. इव्हेंट एमध्ये काय म्हटलं आहे ॲन ऑड नंबर. इव्हेंट ए फर्स्ट दिलं आहे आपल्याला इव्हेंट ए. इव्हेंट ए घेऊ आपण. इव्हेंट एमध्ये काय बोललं आहे जो पण कुठला नंबर 2 डिजिट नंबर फॉर्म होत आहे तो काय होत आहे ऑड नंबर. नंबर फॉर्म इज ॲन ऑड नंबर. नंबर फॉर्म इज ॲन ऑड नंबर. चला तर बघूया सॅम्पल स्पेसमध्ये ऑड नंबर कुठे कुठे फॉर्म झाला आहे 23. त्यानंतर आहे 25,
त्यानंतर आहे 27, त्यानंतर आहे 29, त्यानंतर आहे 35, त्यानंतर आहे 37, त्यानंतर आहे आपल्याकडे 39, त्यानंतर आहे आपल्याकडे 53, त्यानंतर आहे आपल्याकडे 57, त्यानंतर आहे आपल्याकडे 59, नंतर आहे आपल्याकडे 92 हा इवन नंबर आहे. देन मग 93, 95, 97, 72 हा आपल्याकडे इवन नंबर आहे. सो 73, 75 आणि 79 हे सगळे नंबर आपल्याकडे काय आहे, ऑड नंबर आहे. म्हणजे नंबर ऑफ ए, एन ऑफ ए आपला किती होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे एन ऑफ ए आपला किती होणार, 16. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय होऊ शकते, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए किती दिला आहे आपल्याला, 16. त्यानंतर एन ऑफ एस किती दिला आहे आपल्याला, 20. जर 16 आणि 20 जर बघितलं आपण तर 16 आणि 20 हे दोन्ही पण नंबर 4च्या टेबलमध्ये येतात. त्यामुळे आपण या दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू शकतो. सो 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20 म्हणजे आपला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय आहे, 4/5. त्यानंतर सेकंडमध्ये आपल्याला दिलं आहे, सेकंड इव्हेंट आपल्याला दिलं आहे अ मल्टिपल ऑफ 5. मग काय लिहू आपण, इव्हेंट बी मध्ये काय लिहू आपण, अ नंबर फॉर्म इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे बी इज इक्वल टू आपलं इव्हेंट काय होणार, याच्यामध्ये 5ने डिवाइड होणारे नंबर मल्टिपल काय आहे, 25. त्यानंतर आहे 25, नंतर आहे 35 नंतर जर का बघितलं तर आपल्याला दुसरा जो नंबर मिळेल तो आहे 95 नंतर आहे का, त्यानंतर आहे 75. ही 4 जी नंबर आहे फॉर्म झालेली ती चारही नंबर 5चे मल्टिपल आहे. म्हणजे हे या नंबरला आपण 5ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आपला येणार 0. म्हणजे हे चारही नंबर 5ने डिव्हिजिबल आहे. देअरफॉर एन ऑफ बी आपला होत आहे किती, 4. एन ऑफ बी आपला किती झाला, 4. तर आपण याची आता प्रोबॅबिलिटी काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय येणार, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी आहे आपला 4 आणि एन ऑफ एस आहे आपला 20. सो 4च्या टेबलमध्ये 20 येतो, मीन्स 4 1 जा 4 अपॉन 4 5 जा 20. सो आपला आन्सर आहे 1/5. समजलं काय, प्रॉब्लेम सेट होऊन जातो. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये म्हटलेलं आहे आपल्याला, अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. आपल्याला 52 प्लेइंग कार्ड दिले आहे. म्हणजे आपला एन ऑफ एस होणार 52, कारण एका प्लेइंग कार्डच्या पॅकेटमध्ये टोटल 52 कार्ड असतात. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज ॲन एस. तर मग डायरेक्ट लिहू शकतो आपला इव्हेंट ए. फर्स्ट आहे आपला इव्हेंट ए. अ कार्ड ड्रॉन इज ॲन एस. टोटल 52 कार्ड्समध्ये 4 इक्के असतात, 4 इक्के असतात, त्याला म्हणतात 4S कार्ड, त्याला म्हणतात एस. तर मग किती होणार आपला एन ऑफ ए इज इक्वल टू होणार 4. एका पॅकमध्ये किती असतात, 4 इक्के असतात, 4 इक्क्यांना म्हणतात एस. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय होणार, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए दिला आहे आपल्याला 4, एन ऑफ एस दिला आहे आपल्याला 52. 4 1 जा 4 आणि 4 13 जा येतो आपला
52, 13 4 जा 52. सो आपली प्रोबॅबिलिटी आली 1/13. देन आपल्याला सेकंड इव्हेंट दिलेला आहे त्यांनी अ स्पेड. सेकंड इव्हेंट दिलेला आहे त्यांनी आपल्याला अ स्पेड. इव्हेंट बी, कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. म्हणजे 52 कार्ड्समधनं जेव्हा आपण एखादा कार्ड विड्रॉ करतो, कार्ड काढतो, त्यामध्ये काय निघतो आहे आपल्याला, एक स्पेडचा कार्ड निघतो आहे. मग स्पेडचे कार्ड टोटल किती असतात, टोटल कार्ड असतात स्पेडचे 13. सो एन ऑफ बी आपलं होतो इथं 13. स्पेड कार्ड असतात 13. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू होणार एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 13 अपॉन एन ऑफ एसचा दिला आहे आपल्याला 52. सो 13चा भाग जातो यामध्ये, 13 1 जा 13, 13 4 जा 52. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी आपल्याकडे आहे 1/4. हा आहे आपला ॲन्सर. आणि या प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5.4 सॉल्व झालेला आहे. चलो थँक्यू. जय हिंद.